संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी या वार करी संतांच माझी वाणी तुझे ऐसे देई प्रेम काही काळा जयंचे केले स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तेचे बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आली बागाती करीतो तुझेच नाम मी उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका मने वाटे आता नको फुट देऊ फाटे विठ्ठल सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाले। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय
यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा बाबाजी चैतन्याची कृपा झाल्यानंतर तुकोबारायांना काय अनुभव आला, तो अनुभव उदाहरणाने सांगणारा आजचा अभंग. विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा पर्याय द्यायचा तो असा. आज श्री क्षेत्र हनुमान मंदिर पेंडगाव या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. सप्त्याचं वर्ष आहे 33 आणि या सप्त्यामध्ये 1 2 3 4 5 6 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली, हे माझं मी परम भाग्य समजतो. समस्त ग्रामस्थ पेंडगाव कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चौकदार, साऊंड सिस्टीमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ, मित्रमंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, दंडमुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, आजी माजी, गावकरी, पंचकृषी, पुढं बसलेले, मध्ये बसलेले, मागं बसलेले, घरी झोपून कीर्तन ऐकणारे, दुसऱ्यांच्या चपला घेऊन जाणारे झाले का सगळे? सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला हो, अखंड हरिनाम सप्ताह आहे महाराज. 33 वर्ष आहे. किती बोलत जायचं? किती? 33. माझं वय 25 आहे. माझं वय किती? तुम्ही मंडळी इथं बसले असते तर मला समोर दिसले असते. इथं कोपऱ्यात एवढं बसण्यापेक्षा इथे जागा आहे ना इथं मध्ये. हा, जेवढं जरा करा ना सहकार्य, जरा इथं मध्ये बसा, एवढी जागा भरून काढा. विठाला 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 मध्ये बस, जागा आहे इथं. कोपऱ्यात जागा नाही. सप्त्याला किती वर्ष झाले? 33. आता तुम्ही सगळे सप्ताह कमिटीचे मंडळी आहे ना, तुम्ही आता पटकन उत्तर द्यायचं. या 33 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील, बरोबर की नाही? टाळकरी मंडळी 33 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील. त्यातले कितीतरी महाराज लोक वाट हा त्यातले कितीतरी महाराज काय बोलता वर गेले? बरोबर आहे, त्यांचं काय चुकलं? मध्ये कोरोनाचा काळ होताच ना. हा, तर एखादं घटना होऊ शकते महाराज. पण मला सांगायचं काय, 33 वर्ष, या 33 वर्षामध्ये तुम्ही एवढे महाराज लोक इथं आणले. मग माझा साधा सरळ प्रश्न आहे, बसणारे मंडळी नीट आहे का? हा सप्ताह कशासाठी करायचा? हा सप्ताह करण्याचा हेतू काय? त्याच्या मागचं प्रयोजन काय? केल्याचा फायदा काय आणि नाही केल्याचा तोटा काय? कशासाठी करायचा हा सप्ताह? घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह आहे का हा? तुम्ही काय आजारी आहे का सगळे? असं बोलत जा ना, असं फ्रेश बसा कीर्तनाला. काही लोड आहे का? काय टेन्शन बिन्शन काय? असं फ्रेश बसा महाराज. प्रवास करून कोण आलं? प्रवास करून कोण आलं? मी आलो. मी कसं दिसतोय तुम्हाला? हा, तुम्ही कुठले आहे? महिला मंडळ इथलेच आहे का? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसा महाराज, टेन्शन मध्ये बसू नका. वेटाला वेटाला वर्ष झाले सप्त्याला. मग सप्ताह कशासाठी करायचं महाराज? नीट आहे का? सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते: देव, देश आणि धर्म. आता नीट आहे का? प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय. आता पूर्वीचे जे लोक होते ना, पुरुष मंडळी नीट आहे का? पूर्वीचे जे लोक होते ते देशप्रेमी होते. कसे होते? बोलत जा. कसे होते? पुरुष मंडळी कसे होते? देशप्रेमी. पूर्वीचे लोक देशप्रेमी होते, पण आताचे देशी प्रेमी. फरक समजून घ्या बरं का. पूर्वीचे देशासाठी प्राणार्पण करायचे. कशासाठी? आताचे वन बाटली 2 गल्लास, शनिवारी प्याला, रविवारी हा खल्लास. विठाला विठाला
शाळेत जाणारी पोरं, शाळेत जातो का? घाबरू नको, शाळेत जातो ना. शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. मी एकाला कीर्तनात विचारलं शाळेत प्रतिज्ञा आहे का, तो म्हणला आम्ही एकाच बाकड्यावर बसतो. तसं नको व्हायला. शाळेत प्रतिज्ञा आहे ना? काय बरं आठवल्यावर सांग. शाळेत प्रतिज्ञा आहे का? काय? तुम्ही मराठीमध्ये का इंग्लिश मीडियममध्ये? मराठीमध्ये. प्रतिज्ञा माहिती आहे ना? प्रतिज्ञा काय? भारत माझा देश आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा पोरांसाठी. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर मगाशी एक सूचना द्यायची राहिली माझी. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. नाही कळलं का? टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. पण जर वाजवलीच तर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उग 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही. जरा मनापासून वाजवायची. कशी वाजवायची? तुमच्या इथं टाळ्यांना काही GST आहे का टॅक्स आहे बाबा? काय आहे मला सांगायचं, मी भरून आलो असतो ना. असं मन मोकळेपणानं राहा कीर्तनामध्ये. मनापासून टाळी वाजव महाराज. हो. भारत माझा देश आहे. शब्द काय वापरलाय? भारत आपला. काय शब्द आहे? माझा. माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? माझं म्हटल्यावर प्रेम असतं. जसं आपण म्हणतो गाडी, आवाज येऊ दे मला. गाडी. जरा आवाज खाल्लं का नाही तुम्ही? काय? गाडी माझी. बंगला माझा. जमीन माझी. बायको माझी. ते नाही तरी म्हणते माझी. मग किती प्रेम असावं माझं म्हणण्यात. माझं म्हटल्यावर प्रेम असतं महाराज. माझं म्हटल्यावर. आता हे मंदिर आहे. मंदिर. मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर. अहो मंदिर हा आमचं. आमचं आपलं गावचं म्हणजे सार्वजनिक झालं का नाही मंदिर. हा. आता माझ्या समोर हा माईक आहे. मी जर म्हटलं माईक आपला आहे, हा माईक आपला आहे, माईकवाले लगेच म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? हा माईक माझा आहे. म्हणजे माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? जसं भारत, भारत माझा देश आहे. विठाला विठाला हो. देशाविषयी प्रेम वाढतं महाराज सप्त्यामुळं. दुसरी गोष्ट म्हणजे धर्म. आता धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो. मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपे राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. माणुसकी आपला खरा धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे हा आपला काय आहे? हा आपला काय आहे? धर्म आहे. खरा धर्म आपला कोणी टिकवला? आता हे मंदिरावरती कळस आहे, दारापुढं तुळस आहे. कोणामुळं? कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. महाराज शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं हे मंदिरं टिकली असते का? दारापुढं तुळस. तुमच्या सप्त्याला 33 वर्ष झाली असते का? हा. आजचा महाराज आला असता का? नाही. अहो सप्ताच नाही तर महाराज कुठं? लय अवघड झालं असतं महाराज. पण शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. आणि त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेबांचे चांगले संस्कार नसते शिवाजी महाराजांवर तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केलीच नसती ना. मग खरे उपकार जिजाऊ मासाहेबांचे महाराज. त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला. कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला.
पाहिजे. हा एक साधा अंधार झाला, अंधार फार झाला, शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. अरे जय भवानी. महाप्रसाद आधीच होता का नंतर आहे तरी असा आवाज आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. मग बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या. सप्ताह कशासाठी करायचा? गेलं बॉम्बला कीर्तन. सप्ताह कशासाठी करायचा? देव, देश, धर्म तीन विषयाच्या ठिकाणी जागृती होते म्हणून अखंड हरिनाम सप्ताह. वर्ष दिवस 6व्या दिवसाची सेवा कोणाच्या वाटेला आली? माझ्या वाटेला आली. हे भाग्य समजून कीर्तनाला सुरुवात मग आतापर्यंत चाललं काय होतं? विढाला 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 टाळ टाळ वाजवा टाळ. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबराय अनुभव सांगतात. काय सांगतात? अनुभव. आता नीट लक्ष द्या. अनुभवाला हात घालण्यापूर्वी काही मुद्दे आहेत, नीट लक्षात घ्या. संसारात जो आलेला अनुभव असतो तो कधी कुणाला सांगायचा नसतो. संसाराचा अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही आणि परमार्थाचा अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा नाही. आता बोलत जा म्हणजे समजेल तुम्हाला. संसारातला अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही. का? कुणाला नाही. संसाराचा अनुभव कुणाला नाही आणि ज्याला नाही त्याला आल्याशिवाय राहणार नाही. तो अनुभव सांगायची गरज नाही. पण परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा नाही. बघा, संसाराचा अनुभव मर्यादित आहे, परमार्थाचा अनुभव विश्वव्यापक आहे. संसाराचा कसा आहे? मर्यादित आहे. आपल्या बायकोच्या गळ्यातलं सोनं आपल्या आईचं काय फायद्याचं? नाही फायद्याचं. मर्यादित महाराज. आपण बांधलेला बंगला नातेवाईकांचा काय फायद्याचा? काही नाही. मर्यादित महाराज. पण ज्ञानेश्वरी विश्वव्यापक आहे, गाथा विश्वव्यापक आहे, हरिपाठ विश्वव्यापक आहे, वारकरी संप्रदाय विश्वव्यापक संप्रदाय महाराज. हो, म्हणजे संसारातला अनुभव मर्यादित, परमार्थातला अनुभव विश्वव्यापक आहे. संसारात जसं माणसाचं वय वाढतं किंमत कमी होते, परमार्थात वय वाढलं किंमत वाढते महाराज. हा अनुभवातला फरक आहे महाराज. मग अनुभव खूप महत्वाचा आहे महाराज. एखाद्याला सांगण्यापूर्वी काय पाहिजे माणसाला? एखाद्याला गोष्ट सांगायची असेल तर त्याचा माणसाला काय पाहिजे? अगोदर अनुभव पाहिजे. अनुभवाशिवाय माणसाने बोलू नाही. अनुभव फार महत्वाचा आहे महाराज. अनुभव पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याला जर तुम्हाला सांगायचं असेल तर आपल्याला ते सांगण्याचा काय पाहिजे? अधिकार पाहिजे. काय पाहिजे? अधिकार पाहिजे. आता बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या. ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी भजनाला सांगावं का टाळ नीट वाजव? त्याला अधिकारच नाही. हा, ज्याने आपलं आयुष्य परमार्थात घालवले, 2-4 अभंग पाटे, 2-4 ओव्या पाटे, भगवंताची सेवा आहे, साधू संतांची सेवा आहे, परमार्थात काहीतरी योगदान आहे, त्यांनी जर आपली एखादी चूक काढली तर ती मान्य पण होईल ना. पण ज्याचा काय अनुभवच नाही, ज्याच्या गळ्यात माळच नाही, त्यांनी सांगायचं काय काम नाही. कारण सांगण्यासाठी काय लागतो? अधिकार लागतो. काय लागतो? अधिकार. एखादी गोष्ट सांगायची असेल तर अधिकार लागतो. आता अधिकार या शब्दाचा अर्थ नीट लक्षात द्या. अधिकार म्हणजे काय? आपण अगोदर तसं वागायचं मग दुसऱ्याला सांगायचं. अगोदर तसं आपण वागायचं मग दुसऱ्याला सांगायचं. बघा, तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे समजेल. बापाने मुलाला सांगितलं, बाळ्या
ही घे बिडी आणि पेटून आण. काय सांगितलं? ही घे बिडी पेटून आण. बाळ्या गाई गेलं चुलीपाशी, बिडी पेटवली, पण येतपर्यंत बिडी विजली. बाप त्याला म्हणला, मूर्खा नालायका, तुला साधी बिडी पेटवता येत नाही, तू पुढं आयुष्यात काय करशील पहा बाप बरं का. पण ते बाळ्या जरा हुशारच होतं. कुठल्या गावचं होतं? ते म्हणा पेंडगावचंच होतं. आणि पेंडगावची पोरं कशी हुशार, काय तुम्हाला डाऊट काय शंका काय नाही? मला ते हुशारच. त्याला राग आला, त्याने घाई परत बिडी घेतली बापाच्या हातातून, पळतच गेला, बिडी पेटवली, पण येतपर्यंत बिडी विजूच दिली नाही. ज्याला समजलं नाही त्यांनी डबल महाप्रसाद घ्या. त्याने बिडी विजूच दिली नाही म्हणजे त्यांनी काय केलं? काय झालं? बिडी ओढीत आला. बिडी ओढीतच आला होतो. बापा पुढे गेला. बाप म्हणला, मूर्खाना आलाय का, बिडी ओढतो, तुला लाज वाटत नाही? बिडीमुळे अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. बाप काय करत होता? काय करत होता? बिडी ओढत होता ना. मग बापाला जर वाटत असेल पोराने बिडी ओढू नये, त्यासाठी बापाने अगोदर आयुष्यातून बिडी नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि सिगरेट चालू केली पाहिजे. नाही 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 नाही, बिडी सिगरेट बाजूला केली पाहिजे, तेव्हा ते पोरगा ऐकन ना. म्हणजे अगोदर आपण तसं वागायचं, मग दुसऱ्याला बोला ना, दुसऱ्याला सांगायचं, तेव्हा माणसं ऐकतात ना महाराज. म्हणजे अधिकार पाहिजे, अधिकार असल्याशिवाय बोलू नये. एक पोरगा तंबाखू खात होतं, चोळत होतं, समोरून शिक्षक गेले. मी त्याला म्हणला, तंबाखू खातो, समोरून शिक्षक चालले, तुला काय वाटत नाही? तो म्हणतो, महाराज मी तंबाखू खायला माझ्या बापाला सुद्धा घाबरत नाही, तर शिक्षक काही चीज आहे. म्हणलं बरं ठीक आहे. पण योगायोगाने त्याचा बाप समोरून गेला, त्याने घाई हात मागं घेतला. मी म्हणलं बोलून गेला पण बापाबद्दल आदर आहे. बाप गेला, त्याला म्हणलं, का रे तू तर म्हणला बापाला घाबरत नाही, मग हात का मागं घेतला? तो म्हणतो, घाबरतो म्हणून हात मागं नाही घेतला, तो याच्यातली अर्धी मागतो म्हणून घेतला. असं जर असेल ते पोरगा ऐकलंच कधी महाराज? बापाचं ऐकणारच नाही ना महाराज. म्हणजे मला सांगायचं काय, अगोदर आपण तसं वागायचं, मग दुसऱ्याला सांगायचं महाराज. सांगण्यासाठी अधिकार पाहिजे, अनुभव पाहिजे, आणि जे सांगायचे ते हिताचं पाहिजे. काय पाहिजे? हिताचं. हो. मग आता हिताचं कोणी कोणाला सांगू शकतं? लहाना मोठ्याला सांगू शकतो, मोठं लहान्याला सांगू शकतं. मग तर ते जर हिताचं असेल तर ते ऐकावं का नाही ऐकावं? आता तुमच्या सर्वांमध्ये माझं वय लहान आहे, माझं वय लहान आहे, पण मी जर एखादी गोष्ट तुम्हाला हिताची सांगत असेल तर तुम्ही ते ऐकावं का नाही ऐकावं? तुम्ही माझ्या ज्ञानाला वयाशी जोडावं का नाही? हिताचं असेल तर ते ऐकावं महाराज. मग सांगण्यासाठी अनुभव पाहिजे, अधिकार पाहिजे, जे सांगायचे ते काय पाहिजे? हिताचं पाहिजे. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय अनुभव सांगतात. काय सांगतात बघा. सेंदळ माहिती आहे सगळ्यांना? सेंद्र कसं असतं आणि पिकल्यावर म्हणजे पिकल्यानंतर कडूपणा, म्हणजे त्याच्यात काय होतो? बदल होतो. काय होतो? बदल. मग तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि माझ्यात बदल झाला. हेच अभंगाचं प्रथम. करू
निघाले असेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. बघा म्हणजे बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि तुकोबारांच्या जीवनामध्ये बदल झाला. म्हणजे जीवनात काय महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? बदल. बदल होणं फार महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये बघा दोन प्रकारे, एक असतो तात्पुरता बदल आणि एक असतो कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल म्हणजे कोणता बदल? कुत्र्याचं शेपूट नळीत घातल्यावर कसं असतं? हा सरळ. हा हा नक्की म्हणायचं काय तुम्हाला? मला ते सांगा. हा म्हणा, मग ते सांगतो ना मी. जरा थांबा जरा. नळीत घातल्यावर कसं असतं आणि नळीतून काढल्यावर आता बरोबर आहे का? म्हणजे तुमच नाही असं म्हणजे बदल महत्वाचा मला हे सांगायचं. नळीत घातल्यावर सरळ, नळीतून काढल्यावर हाय तसं. म्हणजे बदल. कुठला बदल झाला? कुठला बदल झाला? तात्पुरता बदल. कुठला बदल झाला? बरं हे जर नसेल समजलं, बघा बरं का, आता ऐका, हे जर नसेल समजलं तर अजून सोपं सांगतो. अजून सोपं तुमचं एकदम जवळचं उदाहरण, म्हणजे तुम्हाला पण समजेल पटकन. सांगू का तात्पुरता बदल? सांगू का जवळचा बदल? काळे केस पांढरे करणे. तुम्ही केले का नाही? मग तुमच्याकडे बघून मला आठवलं. काळे केस पांढरे केले. कुठला बदल झाला? तात्पुरता. परत ते केस परत पांढरे होणार आहे ना महाराज. तात्पुरता बदल. पण बदल कसा पाहिजे? हा कायमस्वरूपी बदल पाहिजे. कायमस्वरूपी बदल कसं? ऊसातून साखर तयार झाली, साखरेचा परत ऊस वय, साखरेचा ऊस, कोणता बदल झाला? हा कायमस्वरूपी बदल. हो. दुधापासून तूप, तुपाचं परत दूध, कुठला बदल झाला? कायमस्वरूपी बदल. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला, लोखंडाचं काय झालं? अहो काय झालं? सोनं झालं. सोन्याचा परत लोखंड, कोणता बदल? हा कायमस्वरूपी बदल. मग आपल्या जीवनात कुठला बदल झाला पाहिजे? कायमस्वरूपी बदल झाला पाहिजे महाराज. तात्पुरत्याला किंमत नाही ना. हो, किंमत कशाला? क्वालिटीला किंमत आहे महाराज. बदल कसा पाहिजे? कायमस्वरूपी बदल झाला पाहिजे. तुकोबारांच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी बदल झाला. तो बदल कुठला? अभंगाचं दुसरं चरण. काम क्रोध हिमालय, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ हिमालय ठाईचे, काम क्रोध लोभ हिमालय ठाईचे. काम क्रोध लोभ, काम लोभ, काम क्रोध लोभ हिमालय ठाईचे, काम क्रोध लोभ हिमालय ठाईचे. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ हिमालय ठाईचे, काम क्रोध लोभ हिमालय ठाईचे. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ हिमालय ठाईचे, काम क्रोध लोभ हिमालय ठाईचे. सर्वानंदाची सृष्टी झाली, सर्वानंदाची सृष्टी झाली, सर्वानंदाची सृष्टी झाली, सर्वानंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ,
काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. म्हणजे बदल काय झाला? काम क्रोध आणि लोभ निमाले ठाईची. काम क्रोध लोभ याचा पार नाश झाला महाराज, जागेवर निमाले महाराज. आणि काय झालं मग? सर्व आनंदाची सृष्टी झाली. हो, जीवनामध्ये क्रोधावर कामावर विजय मिळवणं फार महत्वाचं आहे महाराज. हो बघा, राग हा कंट्रोल झालाच पाहिजे माणसाला. नाही बाकीच्या गोष्टी झाल्या तरी राग झालाच पाहिजे. माणसाला बोलायचं कळत नाही महाराज. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. वेचिते वचन जेने राहे समाधान. हो, साच आणि मवाळ मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हो, माणसाचं बोलणं गोड पाहिजे, चांगलं पाहिजे महाराज. दुसऱ्याला समाधान मिळेल असं बोललं पाहिजे महाराज. आणि राग कंट्रोल करता आलं पाहिजे. रागात माणूस काहीही बोलून जातो महाराज. रागात काहीही बोलतो महाराज. मी नेहमी सांगतो, राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर मारामारी करायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. हो बघा, शब्द निघतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. म्हणून माणसाने विचार करून बोललं पाहिजे महाराज. हो, जिथं बोलायची गरज आहे तिथंच बोललं पाहिजे. बाकीच्या वेळेस मौन राखता आलं पाहिजे महाराज. हो बघा, मी एका ठिकाणी वाचलंय की पुरुष आहे ना, पुरुष एका कानानं ऐकतात आणि दुसऱ्या कानानं सोडून देतात. आणि महिला मंडळ जे असतात ते दोन्ही कानानं ऐकतात आणि तोंडानं सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी ती जोपर्यंत 10-12 बायांना सांगत नाही त्यांचं मन भरत नाही. आणि प्रत्येकाला सांगताना एकच वाक्य म्हणणार, तू ये म्हणून. महिला मंडळ तू ये म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. आणि असं अख्ख्या गावाला सांगत सुट्टी महाराज. म्हणजे जिथं बोलायची गरज तिथंच बोललं पाहिजे ना. जिथं बोलायची गरज नाही तिथं मौन राखता आलं पाहिजे. आणि ज्याला मौन राखता आलं तोच खरा शहाणा. विठाला विठाला का हो, माईक काढला, लावा की माईक. हो, त्या माईकला आवाज नाही की महाराज. आता थोड्यासाठी कशाला, आता राहिले अर्धा पाऊण तास. ते माईक लावा 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 लावा. तुम्ही नसल्यावर कसं होणार कीर्तन माऊली? काय पाहिजे तुम्हाला मला सांगा, काय पाहिजे? आता त्याला, आता याला, या बटनाला हातच लावू नका. आता त्यांना भेटलं का तुम्हाला? बघा बरं बरं, बस बस. आता या बटनाला हात लावू नका अजिबात. विठाला विठाला बस बस. म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ सगळ्यांचं. तुमचा आवाज गेला का? आहे गेला, आला का? नाही घालू नका हो, घालू नका. चला चला चला, चालायचंच मला थोडंफार. हा, मी सांगत काय होतो, माणसाने विचार करून बोललं पाहिजे, विचार करून वागलं पाहिजे. चांगलं वागा ना महाराज. मनुष्य जन्म मिळाला, चांगलं वागलं पाहिजे. आपल्याला वागायचं कळत नाही, बोलायचं कळत नाही. काय बोलायचं कळतं आपल्याला? मी मागं कर्नाटकमध्ये कार्यक्रमाला गेलो, कर्नाटक बेळगावमध्ये. आणि कार्यक्रम झाला आणि मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि माझ्या पायावर ठेवली. मी म्हणलं हे कशासाठी? तो म्हणतो, महाराज ही नोट कुठंच चालत नव्हती. मी म्हणलं कुठं चालत नाही ती इथं चालन का? म्हणजे माणसाला बोलायचं कळत नाही, वागायचं कळत नाही. माणसाने चांगलं वागलं पाहिजे महाराज. हो, चांगलं बोललं पाहिजे महाराज. बघा, परमार्थामध्ये मी नेहमी सांगतो, एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालेल, एखादी चाल नाही म्हणता आली चालेल, एखादा अभंग कमी पाठ असला काही हरकत नाही, एखादं समजा नाही येत चालते की. पण परमार्थामध्ये आचरण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. आचरण जर बिघडलं महाराज तर किती जरी परमार्थ केला, मग तो शिवचरित्रकार असो, समाज प्रबोधनकार असो, भागवताचार्य असो, नाही तर आणखी कोणी असो महाराज, आचरण बिघडलं की सगळं शून्य होऊन जातं महाराज. तुम्ही म्हणाल कशावरून? ऐका, तुम्हाला उदाहरण देतो. 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती विश्वामित्राने. किती किती? 60 नाही, 60,000 वर्ष तपश्चर्या विश्वामित्रांनी. विश्वामित्राची तपश्चर्या बघून वरती इंद्र सुद्धा घाबरला होता. त्याला वाटत होता आपलं पद जातंय का काय, कारण तपश्चर्या किती वर्ष आहे? किती? 60,000 वर्ष तपश्चर्या. इंद्रदेव घाबरला, तो बसला त्याच्या दाढीला हात लावून.
समोरून एक नर्तकी आली. नर्तकी कळते ना तुम्हाला? हा, एवढं माहिती आहे सगळ्यांना. हा, नर्तकी आल्यानंतर तिने इंद्राला पाहिलं आणि इंद्राला पाहिल्यानंतर ती नर्तकी म्हणली, इंद्रा व्हाय आर यू नर्वस? तू असा नर्वस का दिसतो? इंद्र म्हणला, प्रॉब्लेम इज डेंजरस. प्रॉब्लेम डेंजर आहे. ती नर्तकी नंतर म्हणली, व्हॉट इज द प्रॉब्लेम? नक्की प्रॉब्लेम काय बाबा तुझा? इंद्र म्हणला, प्रॉब्लेम इज कॉम्प्लिकेटेड. ती नर्तकी म्हणली, प्रॉब्लेम तर सांग. इंद्र म्हणला, विश्वामित्राची 60,000 वर्ष तपश्चर्या झाली, माझं पद जाऊ शकतं. ती नर्तकी म्हणली, इंद्रा यू डू नॉट टेक एनी टेन्शन. टेन्शन वगैरे घेऊ नको, मी हू ना, मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेतो? नर्तकीने फक्त पायात चाळ बांधला, चाळ, आणि विश्वामित्रा पुढं जाऊन तो फक्त पाय आपटला. अहो डोळेच उघडले ना त्याने. कोणी? विश्वामित्राने. तपश्चर्या किती वर्ष? किती? 60,000 वर्ष तपश्चर्या. नुसतं पाय आपटला, चाळ बांधून, तर डोळेच उघडले महाराज. विश्वामित्राने डोळे उघडले, म्हणला तिला, बस तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. ती नर्तकी म्हणले, बावळटपणा करू नका, तुम्ही साधू आहात. तो म्हणला, तुम कुछ भी कहो, प्यार प्यार होता है. विश्वामित्र तिच्या मागं एवढा पागल झाला महाराज, तिच्या मागं कुत्रा होऊन हिंडला. विश्वामित्र तपया खानी, कुत्रा होऊन हिंडेवनी, ऐसे बुलले थोर तेथे जीव किती पामर. सांगण्याचा तात्पर्य, कितीही मोठा महाराज असू द्या, किती मोठा पार गाथा पाठ असू द्या, ज्ञानेश्वरी पाठ असू द्या, कीर्तनकार असू द्या, प्रवचनकार असू द्या, नाही तर कथाकार असू द्या, आचरण जर बिघडलं तर सगळं शून्य होऊन जातं महाराज. विठाला विठाला. म्हणून आचरण महत्वाचं आहे महाराज. हो, परमार्थामध्ये आल्यानंतर माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागणं यात बदल झाला पाहिजे महाराज. आणि बदल कसा पाहिजे? कसा पाहिजे? कायम स्वरूपी बदल पाहिजे महाराज. तुकोबारांच्या जीवनामध्ये कायम स्वरूपी बदल झाला महाराज. तसा आपल्या जीवनात पण कसा बदल झाला पाहिजे? कायम स्वरूपी बदल झाला पाहिजे. आणि बदल फक्त भगवंताच्या नामस्मरणामुळे होतो, देवाच्या भक्तीमुळे होतो. नीट लक्ष द्या. महिला मंडळ, तुम्ही मंदिरात जाता का? हो, मंदिरात जाता का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? मंदिरात जाता का? जरा थोडं बोला, मोकळे व्हा. जाता का? अहो जाता का? काय मागता देवाकडं? काय काय सुखी? काय म्हणले? सुखी? सुखी भेळ? सुखी ठेव. कोणाला? देवाला. कोणाला? मला. आणि बाकीच्यांना? म्हणजे आपलं जे चाललंय, आपलं मागणं कोणासाठी? स्वतःसाठी. सगळं मला, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, ऐश्वर्य मला, बायको मला, पोरं, सगळं मला. आपलं मागणं म्हणजे स्वार्थी मागणं महाराज. पण संतांचं तसं नसतं. जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आपलं मागणं म्हणजे स्वतःसाठी, संतांचं मागणं समाजासाठी. बघा नामदेवरायांचं मागणं आहे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नकोय. कोणाचं मागणं आहे? नामदेवरायांचं मागणं आहे. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे,
पावलं महाराज. धन्यवाद. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विना नाही समाधान. हो, आणि आज माणसाला काही नाही. समाधानच नाही. काय समाधान आहे आपल्याला? आहे का कोणाला समाधान? इथं बसलेल्या पैकी अशी कोण बाई आहे की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एकीचा सुद्धा हात वर नाही. आणि जे एकीने केला असन तिने पण खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचा शेजार कोणी. माणूस समाधानी नाही. समाधानी आहे का आता? अजिबात नाही महाराज. बघा मी नेहमी सांगतो, दुसऱ्याच्या दारामध्ये नवीन इनोवा गाडी पाहिली, नवीन इनोवा, याच्या छातीत चमक आली. बघता काय मायक मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. हे मेलं ना, घेणं न देणं. समाधान नाही. आणि काय पाहिजे माणसाला? समाधान पाहिजे. संत म्हणतात ठेविले अनंत तैसचे राहावे, ठेविले अनंत तैसचे राहावे, ठेविले अनंत तैसचे राहावे, ठेविले अनंत तैसचे राहावे, ठेविले अनंत तैसचे, ठेविले अनंत तैसचे, ठेविले अनंत तैसचे, ठेविले अनंत तैसचे, ठेविले अनंत तैसचे राहावे. चित्ते असू दे समाधान, चित्ते असू दे समाधान, चित्ते असू दे समाधान, ठेविले अनंत तैसचे राहावे, ठेविले अनंत तैसचे राहावे. तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आणि आज माणसाला काही नाही, समाधान नाही महाराज. समाधानी पाहिजे माणूस. मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसानी मळका असावं, जळक नसावं. ओ पेंडगाव, एक वेळ मळका असावं पण जळक नसावं महाराज. मळ साफ होतो. आता लय पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रेन आला घडी, वॉशिंग पावडर, वॉशिंग मशीन, सगळं तुमचा मळ साफ होणार महाराज. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये. कसा असावं? समाधानी असावं का नाही महाराज? हो, समाधानी असावं महाराज. हसलं पाहिजे माणसाने. लोक हसत नाही. आता एखादी चांगली गोष्ट झाली त्याच्यावरती अजिबात हसत नाही महाराज. हसलं पाहिजे महाराज. हो, आनंदाने राहिलं पाहिजे. कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसता येत आणि गर्दीत घुसता येतं. माणसाने हसलं पाहिजे महाराज. आणि मग जो हसत नाही ना, पुरुष मंडळी, महिला मंडळी, तुम्ही पण ऐका, जो हसत नाही ना त्याला अटॅक होतो. अटॅक. तुम्ही बातम्या वाचता का नाही? 25 वयात अटॅक, 30 वयात अटॅक, 35 वयात अटॅक. हे काय अटॅक येण्याचं वय आहे? काय वय? अटॅक काय येतो महाराज? पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन, व्यसन, त्यामुळे माणसाला अटॅक येतो महाराज. आपले पूर्वज बघा ना, पणजोबा आजोबा कसे होते? त्यांच्याकडे काय होतं महाराज? 2 बैल, बैलगाडी, शेती, याच्यावरती समाधानी असायचे. पैशांची जास्त हाव नव्हती. त्या काळात दवाखाने पण जास्त नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? मन कसं होतं? समाधानी होतं. म्हणून माणसाचं मन कसं पाहिजे? समाधानी पाहिजे महाराज. जळू नये महाराज, कोणाची निंदा करू नये. आणि मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, निंदा नेहमी त्याच माणसाची होत असते जो नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असतो महाराज. जसं गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, तसं निंदकाशिवाय माणसाची प्रगती होऊ शकत नाही महाराज. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी महाराज. म्हणून लोकांकडे लक्ष देऊ नका आणि सोडून द्यायला शिका. सोडून द्यायला, हा असा वागला, तो तसा वागला, यांनी मला धोका दिला, यांनी माझ्यासोबत विश्वासघात केला. दुसऱ्याचा विचार करून आपण किती दिवस स्वतःला त्रास करून घ्यायचा महाराज? स्वतःला त्रास करून घेऊ नका. उलट पुढं आपण कसं वागायचं याचा विचार करा महाराज. आणि जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करा महाराज. लोकांचा विचार करायला सोडून द्या. हो, 100% मधले 60-70% लोक आपल्याला नाव ठेवणारच आहे महाराज. आणि चांगल्याला नेहमी त्रासच आहे महाराज. हो, बघा
मी नेहमी सांगतो, मंदिर कोटी रुपयाचे, कोणी मंदिराच्या पाया पडत नाही. मूर्ती फक्त 10,000 रुपयाची. लोक कशाच्या पाया पडतात? मूर्तीच्या. का? कारण मूर्तीमध्ये घाव सहन करण्याची ताकद आहे, आणि जो घाव सहन करतो तोच मोठा होतो महाराज. म्हणून घाव सहन करायला शिका. जो सहन करतो तो मोठा होतो. लोकांकडे लक्ष देऊ नका, आपला प्रवास चालू ठेवा. विठाला विठाला म्हणून नीट लक्ष द्या. बदल होणं फार महत्वाचे. तुकोबरांच्या जीवनामध्ये बदल झाला. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. हो, सर्व आनंदाचं वातावरण झालं महाराज. आनंद बघा, आनंदामध्ये प्रकार आहे. आनंद, आत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. आता नीट आहे का? जन्माला आला आनंद, जन्माला आला आनंद. कशाला आला? आत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. संसारात विषयानंद, परमार्थात प्रेमानंद. जन्माला आला आनंद, कशाला आला? आत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. संसारात विषयानंद, परमार्थात प्रेमानंद. मग आनंद महत्त्वाचा आहे महाराज जीवनामध्ये. आणि आनंद माणसाला कधी होतो? जेव्हा आपल्यात बदल होतो महाराज. तुकोबारांच्या जीवनामध्ये बदल झाला आणि त्यांना अनुभव आला. सर्व आनंदाची सृष्टी झाली. म्हणून आनंद मिळण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा महाराज. असं आपण येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही, मधलं आपलं नाही महाराज. काय आपले महाराज सांगा मला, आहे का? मला सांगा, माझं नाव काय? बोला ना, माझं नाव काय? वैभव. नाव विचारलं ते, पदवी राहू दे. माझं नाव काय? वैभव. आता नीट लक्ष द्या बरं का. मी जन्माला आलो, मला नाव होतं का? पटकन बोलत जायचं म्हणजे आपल्याला पुढं जायला. मी जन्माला आलो, मला नाव होतं का? नाही. पुरावा द्यायचा म्हटलं तर उपजली या बालकाशी, नाव नाही त्यापाशी ठेविल्या नावाशी उदेत उठी. मी जन्माला आलो, मला नाव नाही. माझ्या आई वडिलांना वाटलं माझं नाव काय ठेवावं? वैभव. म्हणून काय ठेवलं? वैभव. म्हणजे मी ते नाव सोबत घेऊन आलो. बोला टाळकरी मंडळी, मी ते नाव सोबत घेऊन आलो. ते मला कोणी दिलंय? आई वडिलांनी. ते माझं मी सोबत घेऊन आलो. मग ते नाव खरं का खोटं? जे मी घेऊन आलोच नाही ते माझं नाव खरं का खोटं? मोठ्याने येऊ द्या आवाज. खरं का खोटं? हा, खोटं. काय म्हणले? आता पलटायचं नाही बरं का कोणी. आता शब्दावर ठाम राहायचं. जे माझं नाही ते खरं का खोटं? खोटं. मग माझं नाव जर खोटं आहे, बसणारी मंडळी नीट आहे का पटकन, माझं नाव जर खोटं आहे तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खरी का खोटी? का? इस्टेट खरी, नाव खोटं. तुम्हाला कळलं का नाही? तुम्हाला सुधारणार नाही आता. माझं नाव जर खोटे तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खोटी. म्हणजे इस्टेट खोटी, नाव महाराज. सगळं जर खोटे तर आता पटकन उत्तर द्या. आपण आतापर्यंत खऱ्यासाठी लढत होतो का खोट्यासाठी? हे खरं आहे का? तुम्ही ठाम राहा ना. एक तर खोटं तरी म्हणा, नाही तर खरं तरी म्हणा. सगळं खोटच आहे ना महाराज. आतापर्यंत आपण खोट्यासाठी लढत होतो महाराज. काय खरं आहे महाराज? महिला मंडळ मला पटकन उत्तर द्या. सोनं चांगलं आहे का वाईट आहे? आवाज येऊ द्या मला. सोनं चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे, द्या काढून. तेवढेच वर्ष 2 वर्ष निघतील. एवढे कबूल झाले ना, वाईट आहे म्हणले. बघा, सोनं चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. चांगल्या मार्गाने कमवा. कसं आहे? चांगले. चांगल्या मार्गासाठी वापर करा. कसं आहे? चांगले. फक्त त्याला नीतीच्या कपाटात ठेवावं लागतं. सोनं चांगलंच आहे महाराज, काय वाईट नाही महाराज. आता नीट लक्ष द्या. वैभव आता थोडा मोठा झाला. आता लहान होता का ना आतापर्यंत, थोडासा आता मोठा झाला. आईने त्याला शब्द वापरले तू. काय शब्द वापरला? मला आईने मला शब्द वापरला तू. मी सावध झालो. मी म्हणालो मी. काय म्हणलो? मी. किती शब्द झाले? तू, मी. आईने शब्द वापरला हा बिस्किटचा पुडा तुझा आहे. मी म्हणलो हा बिस्किटचा पुडा. हा,
माझा आहे. किती शब्द झाले? हो किती झाले? 4. तू, मी, तुझं, माझं. किती शब्द झाले? 4 शब्द. आता हे जे 4 शब्द आहेत, या 4 शब्दावर आज जगातल्या सगळ्या कोर्टात केस कचेऱ्या चालू आहे. किती शब्द? 4. फक्त 4 शब्द. तू, मी, तुझं, माझं. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं बोलत जा. सगळं तू इथं येऊनच दाखव. मग तू आणि किती शब्द झाले? 4. मग बसणारे मंडळी तुम्ही माझ्यापेक्षा हुशारी, मला पटकन उत्तर द्या. हे जे 4 शब्द आहेत, तू, मी, तुझं, माझं, हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? बोला ना पटकन. तुम्ही काय आजारी आहे का काय? पटकन बोला. यात काय अवघड आहे का? हे जे 4 शब्द आहे हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? मग अज्ञान आहे. मग आपल्याला काय नाही, काय नाही आपल्याला. हा ज्ञान नाही, ज्ञानच नाही. हो काय ज्ञान आहे महाराज? बघा, एका जमिनीवरून दोन्ही भावांचे केस चालू होती कोर्टात. जमिनीवरून दोन्ही भावांची केस चालू होती. दोघं भाऊ मेले, जमीन जागेवर राहिली, वकिलांनी स्लॅब टाकला. म्हणजे आपल्याला काही नाही. अहो ज्ञानच नाही ना आपल्याला. काय ज्ञान आहे महाराज? ज्ञान पाहिजे ना महाराज. हो, आता काही जणांना थोडं ज्ञान असतं, पण ज्ञानाचा काय असतो? गर्व असतो, अहंकार असतो महाराज. अहंकार नसावा महाराज ज्ञानाचा. ज्ञानाचा कधी अहंकार नसावा. आणि नुसतं ज्ञान असून चालत नाही ना, ज्ञानासोबत वैराग्य सुद्धा पाहिजे. अरे वैराग्य कसं पाहिजे महाराज? ओ तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनो निरामेश्वरी, मनो निरामेश्वरी, मस्तक ठेविले, हे आरती तुकाराम, हे आरती तुकाराम, गोवी वैराग्य कसं पाहिजे? ब्रह्म तुकासी आले, ब्रह्म तुकासी आले, याला म्हणतात वैराग्य महाराज. नुसतं ज्ञान असून जमत नाही, सोबत काय पाहिजे? वैराग्य पाहिजे. आणि नुसतं ज्ञान आणि वैराग्य असून पण जमत नाही, सोबत भक्ती पण पाहिजे ना. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती, भक्ती सुद्धा पाहिजे. आणि भक्ती कशी पाहिजे? देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती पाहिजे. हे जे थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. हो बघा, तुम्ही लहानपणी भक्तिगीतं ऐकले असतील, ऐकले का नाही? किती सुंदर भक्तिगीते आहेत. मोठ्या मोठ्या माणसांना माहित असेल लहानपणीचे भक्तिगीत. पिते दूध डोळे मिटून जात मातराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चालण्याची, सरावल्या हाता नाही कंप का फुटावा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार
गायक वादकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. मग असे सांगितलं टाळी कशी वाजवायची. वाजवा वाजवा. मला सांगा बरं बसणारी मंडळी, गायन करणं सोपं आहे का? हा सोपं आहे का? नाही ना महाराज. मृदंग वाजवणं सोपं आहे, सोपं आहे. त्याला महाराज घासावी लागते महाराज. 8-8, 10-10 वर्ष तप आहे महाराज. तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं, गाता येतं. सोपं नाही, तुम्हाला दिसतंय पण सोपं अहो नाही महाराज, अजिबात सोपं नाही महाराज. बरं यांचं जाऊ द्या, कीर्तन करणं सोपं आहे का? हा नाही, तुम्ही माझ्या पुढं नाहीच म्हणणार. मी गेल्यावर काय म्हणणार हे महत्वाचं आहे. सोपं नाही महाराज. काय सोपं आहे महाराज? आता बघा हे आम्ही सगळे गायक वादक इथं आता उभे सगळे आम्ही. आमच्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल ना महाराज लोकांची लई मजा आहे. हा वाटत असेल ना महाराज लोकांची मजा आहे वा. हो वाटतं? अहो नाही 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 महाराज, तसं नाही. तुम्हाला सांगू का, रॉकेट माहिती का? रॉकेट पोरांनो, रॉकेट 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 कुठं उडतं? रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडते. रॉकेट काय उंच रॉकेट उडते हो. पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला माहित. मग तसं आमच्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे, पण आमचा महाराजांचा धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला माहित का? तुम्हाला माहित? कोणालाच माहित नाही महाराज. तो आम्हालाच माहित ना महाराज. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे महाराज, सोपं काही नाही महाराज. महिला मंडळ कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो कुकरमध्ये, तसं आम्ही दिवस रात्र गाडीत शिजतो महाराज. दिवसही गाडीत, रात्रही गाडीत. घरी जाईल याची गॅरंटी नाही. तुम्ही आज काही घरी जाऊन देत नाही मला. सोपं नाही ना महाराज. एक जण माझा मित्र होता, तुम्हाला भेटायचा, नेहमी माया पुढं कानायचा, महाराज तुमची लय मजा, तुमच्यासारखी मजा हा हा कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस? 8 दिवस. तुला दिवसाला 500 रुपये रोज देणार. फक्त काय करायचं? 8 दिवस गाडीत फिरायचं. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देतं? इथं रती मार रती पडले, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला महाराज गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं ते महाराज. 9व्या दिवशी माझं पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या देवा वंशा तेव्हा कळे महाराज. सोपं नाही महाराज. म्हणून हा आनंद आहे महाराज. हा आनंद इथंच घेता येतो महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. स्वर्गातील देवांना सुद्धा हा आनंद घेता येत नाही. हा आनंद कोणाच्या वाटेला आला? आपल्याच्या वाटेला आला. म्हणून हा मनुष्य देह, हा नरदेह मिळाला. आपण भाग्यवान आहोत महाराज. हो, इथं आनंद घेतला पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. इथं आनंद घेतला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हो, म्हणून गोड असा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा महाराज. गोड असं संयोजन, नियोजन, आयोजन महाराज. म्हणून या सप्त्यामध्ये आल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या. या सप्त्याच्या निमित्ताने देवाकडे फक्त एकच मागायचं, हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढाच आज देवाकडे मागायचं मला.
सप्त्यामुळे एवढंच देवाकडे प्रार्थना करायची. काय करायचं? शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. का? कारण शेतकऱ्यासारखं उदार अंतकरण कोणाचं नाही महाराज. आहे का? अजिबात नाही. बघा, तुम्ही एखाद्या कापड दुकानदाराशी दोस्ती करा, कापड दुकानदाराशी, आणि त्याला म्हणावं 1000 मीटर कापड दे ना फुकट, देईल का हो तो? बोलत जा, देईल का? नाही देणार. आता सोनाराशी दोस्ती करा, म्हणावं 1000 ग्राम अर्धा, देईल का? तो उभं सुद्धा करणार नाही आपल्याला. आता शेतकऱ्याशी दोस्ती करा, त्याला म्हणू 2 किलो कांदे दे, तू म्हणू 2 किलो, आखी 55 किलोची गोण घेऊन जा, हे म्हणणार फक्त शेतकरी आहे महाराज. उदार अंतकरण कोणाचं? शेतकऱ्याचं महाराज. हो, म्हणून शेतकरी वर्ग सुखी होऊ दे महाराज, सुखी झाला पाहिजे. हो, कारण शेतकरी खातो कष्टाने महाराज. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, शास्त्रामध्ये सांगितले महाराज, देवाचं, भावाचं आणि गावाचं कधी फुकट खाऊ नये. ज्यांनी देवाचं, भावाचं आणि गावाचं फुकट खाल्लंय, तुम्ही इतिहास तपासून पहा, त्याचं वाटोळच झालंय. म्हणून देवाचं, भावाचं, गावाचं कधी फुकट खाऊ नये महाराज. कष्टाचं खावं महाराज, कोणाचं फुकट खाऊ नाही. शेतकरी खातो कष्टाचं, शेतकरी खातो कष्टाचं. शेतकऱ्यासारखं उदार अंतकरण कोणाचं नाही. म्हणून शेतकरी वर्ग सुखी झाला पाहिजे. हो, हिंदू धर्माची गाय वाचली पाहिजे. कारण हिंदू धर्माची जी गाय, आपली जी गाय आहे, ती आता राजमाता आहे महाराज. हो, तिचं संरक्षण आपण केलं पाहिजे. हिंदू धर्म टिकला पाहिजे. कधी आपण आपल्या मुलांना म्हणतो का चल आरतीला, चल भजनाला, चल कीर्तनाला म्हणतो का? उलट आपण त्याला असं म्हणतो, तू अभ्यास कर, याच्यात पडू, हे करायला आम्ही आहे ना, तू अभ्यास कर. अरे, हिंदू धर्माबद्दल जनजागृती आपण केली पाहिजे. मकर संक्रांती काय असते, गुढीपाडवा काय असतो, संतांची पुण्यतिथी काय असते, हे कोणी सांगितलं पाहिजे? आपणच सांगितलं पाहिजे ना महाराज. हिंदू धर्म आपण टिकवला पाहिजे महाराज. कारण आज जे संकट आहे ते माणसावर नाही, आज संकट धर्मावर आहे महाराज. म्हणून हिंदू धर्म टिकला पाहिजे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकलं पाहिजे महाराज. आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहिलं पाहिजे. एवढंच आज देवाकडं मागायचं. विठाला विठाला. आणि आपल्यात बदल करा. आपल्यात काय करा? बदल करा. तुकोबरात काय बदल झाला? काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आणि ज्या वेळेला सर्व आनंदाची सृष्टी होते महाराज, त्यावेळेला जो अनुभव येतो, त्या अनुभवाचं वर्णन अभंगाच्या 3ऱ्या चरणात. नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. आठवय राहिला नाही आणि त्याचा नाठवय राहिला नाही. आठव नाठव गेले
भावा भावा म्हणजे थोडक्यात माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. हो सगळा विसर पडला महाराज, देहाचा विसर पडला आणि झाला स्वयमेव पांडुरंगे. हो बघा हा अनुभव येणं फार महत्वाचं आहे. तो अनुभव येतो संतांना शरण गेल्याशिवाय नाही येत. बाबाजी चैतन्याची कृपा झाली ना हा अनुभव आला महाराज. संतावी न प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. हो खरे संत ओळखता आले पाहिजे. आता खरे संत ओळखणं फार महत्वाचं आहे. खरे संत कोण? संत तोचे जाना जगी दया क्षमा ज्याची लोभ अंता नाही मना जगी विरक्त तोचे जाना. नाही तर कलियुगामध्ये भरपूर संत आहे. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगे विटंबना बाधू. ऐसे कैसे झाले बोंधू आणि कर्म करुनी म्हणती साधू अंगे लावून या राख डोळे झाकून करती पाप. मग खरे संत ओळखता आले पाहिजे. संत कोणाला म्हणतात? जे जगले जगासाठी, जगतात जगासाठी आणि जगतीलही जगासाठी, त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात. बघा अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन डेमोक्रेसी इज अ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल. लोकशाही लोकांनी लोकांकरिता चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही. धर्म म्हणजे माणसानी माणसासोबत माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. मग संत कोणाला म्हणतात? जे जगले जगासाठी, जगतात जगासाठी आणि जगतीलही जगासाठीच, त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात. आता हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे आपला जन्म कुठं होणार हे आपल्याला माहिती आहे का? नाही. आपला जन्म कुठे आपल्याला माहित नाही. आपण कधी जाणार आपल्याला माहित नाही. पण जन्म आणि मृत्यू मधला जो काळ आहे तो कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे ना. कर्म कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे ना महाराज. त्याच्यामध्ये 3 टप्पे: बालपण, तरुणपण, म्हातारपण. आता नीट लक्ष द्या. घड्याळाला काटे किती? 3. घड्याळाला काटे 3. कोणकोणते? सेकंड काटा, मिनिट काटा, तास काटा. आता घड्याळाला जसे 3 काटे असतात तसे आपल्या आयुष्याचे 3 पण असतात: बालपण, तरुणपण, म्हातारपण. आता नीट लक्ष द्या. सेकंड काटा म्हणजे बालपण, मिनिट काटा म्हणजे तरुणपण आणि तास काटा म्हणजे म्हातारपण. आता नीट बघा. सेकंड काटा ज्याप्रमाणे तुरतुर करून धावतो, बालपण लवकर निघून जातं महाराज. पण मिनिट काटा जे तरुणपण ते प्रपंचाच्या गणगणीमध्ये हिंडत राहतं. खळ्यात जाय, मळ्यात जाय, इकडं जाय, तिकडं जाय, वेळ पुरत. पण तास काटा जे आहे ना म्हातारपण, ते काही जागचं हालत नाही. बघा तरुणपणी माणसाला वेळ पुरत नाही आणि म्हातारपणी माणसाचा वेळ जात नाही. मग बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या. तुमच्या या पेंडगावमध्ये घड्याळाचे काटे उलटे फिरतात का सरळ? आमच्या इथं सरळ फिरतात. तुमच्या इथं सरळच फिरतात का? तरी सुद्धा लोक वाढदिवस धडाधड साजरे करतात महाराज. मग आता बसणारी मंडळी सांगा, ते वाढदिवस आहे का घट दिवस आहे? घट दिवस आहे. आयुष्य कमी होत चालले ना, घटच होत चालली ना महाराज. तरी सुद्धा माणूस धडाधड वाढदिवस साजरे करतो. म्हणजे तेच सांगायचं होतं. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपण हे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. तरुणपण हे स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. आणि म्हातारपण, तरुणपणे तुम्ही जसं वागाल ते भोगण्याचं वय म्हणजे म्हातारपण. बालपणी चांगले संस्कार पाहिजे मुलांवर महाराज. मी नेहमी सांगतो, बंगला घेता नाही आला तरी चालेल, गाडी घेता नाही आली तरी चालेल, जमीन घेता नाही आली तरी चालेल, पैसा नाही कमवता आला तरी चालेल, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका महाराज. मुलांना संस्कार चांगले लावा. कारण संपत्तीपेक्षा आता संतती महत्वाची. तुम्ही भरपूर संपत्ती कमवली पण संतती जर मूर्ख निघाली तर तीच संतती पुढे संपत्तीसाठी कुटुंब उद्ध्वस्त करते महाराज. म्हणून संतती जरा जपा, बालपणी चांगले संस्कार द्या. हो, तुमची टाळी जरा लेट करंट वाजतो म्हणतो, वाजवा. हा मलाच कळत नाही कुठल्या वाक्यावर टाळी वाजली. चला, म्हणजे बालपणी चांगले संस्कार द्या महाराज. हो, तरुणपण हे कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. बघा, व्यायाम केला तर पैलवान व्हाल, कष्ट केले तर उद्योजक व्हाल, लिंता धरली तर व्यापारी व्हाल, अभ्यास केले तर मोठे व्हाल. म्हणजे हा आपल्या हातातला काळ आहे तरुणपण. मग तरुणपणी कष्ट केले पाहिजे, योग्य वागलं पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. मी नेहमी सांगतो, आई वडिलांची करा उपासना, आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही महाराज. हो, शब्द थोडे पण मार्मिक आहे. आई वडिलांची करा सेवा, आई वडिलांची सेवा करा, बायकोला नीट सांभाळा,
आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आई वडिलांची सेवा करा, कष्ट करा महाराज. माय बाप केवळ काशीन तेने न जावे तीर्थासी. हो, जगाच्या बाजारात तुम्हाला सगळं मिळेल, आई बाप मिळणार नाही. म्हणून तरुणपणी जरा या गोष्टीची जाण ठेवा. तरुणपणी चांगलं वागा, चांगले कर्म करा. आणि म्हातारपण म्हणजे तरुणपण तुम्ही जे वागता ते भोगण्याचं वय म्हणजे म्हातारपण. तरुणपणी तुम्ही जसं कर्म करता ते भोगण्याचं वय म्हणजे म्हातारपण. म्हणजे म्हातारपण जर सुखी जावं असं वाटत असतं तर तरुणपणी चांगलं राहिलं पाहिजे. माणसाचे कर्म चांगले पाहिजे, कारण कर्म चुकत. बघा, प्रारब्ध बदलता येत नाही, प्रारब्धातले भोग भोगावेच लागतात, पण कर्म आपल्या हातात आहे ना महाराज. प्रारब्ध आपल्या हातात नाही. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? कृष्णाचा. असं बोला ना पटकन. हा, जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात. कोणाचा? रामाचा. एका जन्म जेलमध्ये, एका जन्म राजवाड्यात. एकाचा जन्म दिवसा बाराला, एका जन्म रात्री बाराला. एकाचा जन्म पावसाळ्यात, एका जन्म उन्हाळ्यात. एकाचा जन्म अष्टमीला, एका जन्म नवमीला. म्हणजे ज्याचं त्याचं काय आहे? प्रारब्ध आहे महाराज. ते बदलता येत नाही. गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. एका बापाला 3 मुलं, एकाने लंका गमवली, एकाने लंका कमवली आणि एकाला माहीतच नाही पडलं वाटण्या कवा झाल्या. कोणाला? कुंभकर्णाला. हा गडी उठलाच नाही, आणि हा गडी उठला तर त्याला तलाठी सापडलं नसेल, आपल्याला काय माहिती. म्हणजे ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध बदलता येत नाही. बघा, एका कुंभाराने 3 मडकं बनवली. एक मडकं दहीहंडीला वापरलं, एक मडकं धाव्याला वापरलं, एक मडकं घरी पाणी प्यायला वापरलं. कुंभाराचा काय दोष? नाही कळलं का? एका खाणीचे 3 दगडे. एका दगडावर लिहिले नारळ येथे फोडा, एका दगडावर लिहिले चप्पल येथे काढा, आणि एका दगडावर लिहिले मूर्तीला स्पर्श करू नका. दगडाचा काय दोष? पाणी एक आहे, मोटार एक आहे, विहीर एक आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं, ऊसाला गेलं. नाही कळलं का? अजून सोपं करून सांगू. एकच बापेन 3 पोरं आहे. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? एवढं सांगून जर तुम्हाला समजत नसेल तर तुमचं काय? याला आम्ही तरी काय करणार महाराज? म्हणजे प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. प्रारब्ध, पण कर्म आपल्या हातात आहे. बघा, दशरथाच्या पोटी राम जन्माला आले, हे त्यांचं काय आहे? बोला पटकन, काय आहे? अहो चुकू द्या, काय आहे? प्रारब्ध आहे. दशरथाच्या पोटी कोण जन्माला आले? प्रभू रामचंद्र. हे त्यांचं काय आहे? प्रारब्ध आहे. पण तेच दशरथ पुत्र शोकाने गेले, हे त्यांचं काय? कर्म. हे त्यांचं काय? कर्म. हो, मग तुम्ही म्हणाल प्रभू रामचंद्रांचे वडील होते, ते देव होते, देवाचे. मग देवाला त्यांचं दुःख कमी करता का नाही आलं? याच्यातून सांगण्याचा सिद्धांत असा आहे, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही, हा सांगण्याचा सिद्धांत आहे महाराज. म्हणून माणसाने कर्म कसं ठेवलं पाहिजे? चांगलं ठेवलं पाहिजे. मनुष्य जन्म आपल्याला मिळाला ही मोठी भाग्याची गोष्ट आहे महाराज. या संसारात, या मृत्यूलोकात आपण जन्माला आलोय देवाची भक्ती करण्यासाठी. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. हेच अभंगाचं 4थं चरण. तुका मने भाग्य हा नावे म्हणिजे, 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 तुका मने भाग्य हा नावे म्हणिजे.
हाती